हॅलो स्टुडंट्स, मी धनश्री आज विद्यालयामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आजचा आपला विषय आहे अर्थातच कॉम्प्युटर म्हणजे संगणक. तर आज या सेशन मध्ये आपण थोडंसं मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये जे शिकलो ते पाहणार आहोत. तर मी थोड्याशा गोष्टी तुम्हाला नवीन डिस्कस करू शकते किंवा तुम्हाला थोडेसे प्रश्न विचारू शकते. ओके, तर तुम्ही सगळे सेशन्स पाहिलेच असतील आणि आपल्या सगळ्या सेशन्स मध्ये मी 1 बाय 1 एकदम छोट्या छोट्या डिटेल्सची माहिती दिलेली आहे, बरोबर. तर मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट बद्दल तुम्ही बरंचसं काही शिकलेले आहात. ओके, तर मला सांगा, फर्स्ट ऑफ ऑल मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट हे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे का सिस्टम सॉफ्टवेअर आहे? बरोबर, हे एक ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. तर याला ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर का म्हणतात? ऍप्लिकेशनचा अर्थ काय असतो? ऍप्लिकेशन अर्थातच आपण ती गोष्ट अप्लाय करू शकतो, त्याला म्हणतात ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. म्हणजेच हे सॉफ्टवेअर जे ऍप्लिकेशन टाईपचं जे सॉफ्टवेअर असतं ते आपल्यासाठी असतं, नॉर्मल कॉमन लोकांच्यासाठी असतं, ज्याने आपल्या कामात खूपच मदत होते. ओके, जसं सिस्टम सॉफ्टवेअर काय असतं, ते कॉम्प्युटरच्या कामासाठी असतं, कॉम्प्युटर सिस्टम चालवतं. तसंच पॉवर पॉइंट आपल्यासाठी उपयोगी असतं. तर तसेच पॉवर पॉइंटचा आणि काय उपयोग आहे, आपण एकदम पहिल्या भागात डिस्कस केलेलं. तर काय आहेत मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंटचे उपयोग? बरोबर, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट हे आपण प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी वापरतो. तसेच मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये आपण चांगले ॲनिमेशन्स देऊ शकतो, इफेक्ट्स देऊ शकतो, बऱ्याचशा टेक्स्ट ऑब्जेक्ट्स किंवा पिक्चर्स आपण इन्सर्ट करू शकतो. तसेच आपण प्रेझेंटेशन बनवताना व्हिडिओचा वापर करू शकतो, ऑडिओचा वापर करू शकतो, आपलं स्वतःचं रेकॉर्डिंग सुद्धा करू शकतो. तर ऍक्च्युली ज्यावेळी आपण प्रेझेंटेशन करतो त्यावेळी जर एखादा व्हिडिओ किंवा ऑडिओ किंवा पिक्चर्स या सगळ्यांनी बनलेलं जर प्रेझेंटेशन आपण प्रेझेंट करतो, ते प्रेझेंटेशन खूपच अट्रॅक्टिव्ह बनतं आणि त्यात लोक इंटरेस्ट घेऊन ते बघतात. ओके, तर यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे हे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. तर पॉवर पॉइंटची एकदा विंडो मी ओपन करते, पाहूया. तर पॉवर पॉइंट कसं ओपन करायचं, इथे ऑलरेडी माझा शॉर्टकट आहे, सो मी इथूनच ओपन करते. हे पॉवर पॉइंटचं कोणतं वर्षन आहे? 2019. ओके, तर इथे आपल्याला जसे माहिती आहे ब्लँक प्रेझेंटेशन आपण घेऊ शकतो, तसेच बऱ्याचशा थीम्स इथे ऑलरेडी आहेत. इथून आपण थीम्स सिलेक्ट करू शकतो. ओके, अशा थीम्स आपण सिलेक्ट करू शकतो. ऑलराईट, तर ज्यावेळी आपण थीम्स सिलेक्ट करतो त्यावेळी ऑलरेडी फॉन्ट स्टाईल, फॉन्ट साईज हे सगळं सेट असतं. ऑलराईट, तसेच ज्यावेळी मी न्यू स्लाइड घेईन तर तुम्ही पाहू शकता न्यू स्लाइड सुद्धा या स्लाइड सारखी आहे. आणि इथे नॉर्मली आपण ज्यावेळी डिझाईन देतो तर तुम्ही पाहाल की ती डिझाईन इथे चेंज झालेली आहे. ओके, तसेच आता आणि इथे आपण पाहू शकतो स्लाइडचं जे बॅकग्राऊंड आहे ते आपण फॉर्मॅट करू शकतो. आता काय असतं फॉर्मॅट बॅकग्राऊंड म्हणजे, पाहूया. तर सॉलिड फिल म्हणजेच कलर. तर तुम्ही पाहू शकता आपण असे कलर्स चेंज करू शकतो. तसेच ग्रेडियंट फिल म्हणजे, ग्रेडियंटचा अर्थ असतो शेड वाईज, जसं आपण 2 कलर्स किंवा 3 कलर्स सुद्धा वापरू शकतो आणि शेड बनवू शकतो. तर इथे पाहू
इथे वेगवेगळ्या टाईपचे ग्रेडियंट्स आहेत. ओके, तसेच इथे आपण ग्रेडियंट स्टॉप्स, तुम्ही हलकी इथे लाईन नोटीस करू शकता. तर हे जे स्टॉप्स आहेत ते पण आपण चेंज करू शकतो. ओके, ओके. देन अँगल आपण चेंज करू शकतो. सपोज इथे मी 130 अँगल दिला. तर असे ज्यावेळी तुम्ही समोरासमोर कराल त्यावेळी तुम्हाला इफेक्ट आणि जास्त व्यवस्थित समजतील. ओके, इथे असा शेडेड अँगल इथे दिसतो. तसेच ग्रेडियंटचे इथे टाइप्स पण असतात. लिनियर, रॅडियल, रेक्टँग्युलर, तसेच पाथ किंवा शेड फ्रॉम टायटल. म्हणजे हे जे टायटल आहे इथून शेड स्टार्ट झाली. तर हे सगळे लिनियर म्हणजे लाईन वाईज, रॅडियल म्हणजे सर्कल वाईज आपले शेडिंग असते. तर अशा प्रकारे आपण हे असे सेट करू शकतो. देन पोझिशन्स इथे आपण चेंज करू शकतो. ट्रान्सपरन्सी, ब्राईटनेस आणि अप्लाय टू ऑल जर बोललं तर जेवढ्या आपल्या स्लाइड्स आहेत सगळ्याला अप्लाय होईल. अदरवाईज नुसते या प्रत्येक पर्टिक्युलर स्लाइडला तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, इथे परत आपल्याला सजेशन्स मिळतात जेणेकरून आपल्या इथे स्लाइडला मॅच करेल. इफेक्ट्स पहा, इथे इफेक्ट्स पण आहेत. ओके, इथे ज्यावेळी मॅटर करू त्यावेळी इफेक्ट्स येऊ शकतील. तसेच इथं वेगवेगळ्या कलर्सचे कॉम्बिनेशन्स आहेत. ऑलराईट, तसेच स्लाइड साइज आपण चेंज करू शकतो. स्टँडर्ड, फिट, वाईड स्क्रीन. ओके, नेक्स्ट ऑप्शन आहे पिक्चर और टेक्स्चर फिल. तर टेक्स्चर म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या टाईपचे टेक्स्चर्स आहेत. तर आपण बरेचसे टेक्स्चर्स इथे ऍड करू शकतो. मोझाईक टाईप टेक्स्चर असतो. ओके, देन टेक्स्चर मध्ये सुद्धा असे पॉइंट्स आपल्याला एक्स वाय ऍक्सिस प्रमाणे, स्केल प्रमाणे इथे आपण चेंजेस करू शकतो. ओके, देन मिरर टाइप, हॉरिझॉन्टल, देन वर्टिकल. ओके, तर अशा टाईपचे आपण टेक्स्चर आपल्या स्लाइडला देऊ शकतो. आणि काय करू शकतो आपण, होम टॅब मध्ये ऑलरेडी आपण पाहिलंय मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि पॉवर पॉइंट मध्ये बऱ्याचशा कॉमन गोष्टी आहेत. तसेच इन्सर्ट मध्ये सुद्धा आपण टेबल इन्सर्ट करू शकतो, पिक्चर्स इन्सर्ट करू शकतो. बरोबर आहे. आणि डेकोरेटिव्ह जर कोणतं टेक्स्ट आपल्याला करायचं असेल तर आपण काय करतो, कोणता ऑप्शन वापरतो? बरोबर, आपण वापरतो हा ऑप्शन, वर्ड आर्ट ऑप्शन. ओके, तसेच तुम्ही पाहू शकता इक्वेशन म्हणजे मॅथ्सचं एखादं जर इक्वेशन करायचं असेल ते आपण इझिली इक्वेशनच्या मदतीने मोठे करून असे सेट करून आपण इथे टाइप करू शकतो. ओके, तसंच होम मध्ये फाइंड अँड रिप्लेस ऑप्शन आहे. म्हणजे आपण समजा एक डॉक्युमेंट केलं, त्यातला वर्ड फाइंड करणं आणि रिप्लेस करणं हे आपण इझिली करू शकतो. तसेच डिझाईन मध्ये आपण पाहिलं स्लाइड्सच्या डिझाईन. तर ट्रान्झिशन आणि ॲनिमेशन या दोन्ही गोष्टी एकसारख्याच आहेत, पण त्यात एक फरक आहे जो आपण ऑलरेडी पाहिलेला आहे.
तर काय आहे तो फरक? बरोबर, ॲनिमेशन म्हणजे आपण प्रत्येक ऑब्जेक्टला ॲनिमेट करतो आणि ॲनिमेशनचा अर्थ काय आहे? बरोबर, ॲनिमेशन म्हणजे एखादी गोष्ट मूव्ह करणं किंवा त्याला इफेक्ट देणं, याला म्हणतात ॲनिमेशन. ओके, तर जसे हे आहे ॲनिमेशन, हे आहे ॲनिमेशन. तर तुम्ही पाहू शकता आपला हा ऑब्जेक्ट आहे आणि याला आपण ॲनिमेशन देतोय. ओके, तसेच जर स्लाइडला आपल्याला ॲनिमेशन द्यायचं असेल तरी आपण ॲनिमेशन देऊ शकतो. ओके, तर हे आहे ट्रान्झिशन. ट्रान्झिशन म्हणजे एका स्लाइड पासून दुसऱ्या स्लाइड मध्ये आपण कसे मूव्ह करतो. इथे आपल्याला साऊंडचे ऑप्शन्स मिळतात, बरेचसे ऑलरेडी साऊंड्स आहेत. अदर साऊंड मध्ये आपण जर कॉम्प्युटरवरती एखादा साऊंड आपला सेव्ह असेल तो साऊंड वापरू शकतो. नेक्स्ट, हे खूप इम्पॉर्टंट आहे, ऑन माउस क्लिक अँड आफ्टर. ऑन माउस क्लिक म्हणजे आपण ज्यावेळी माउस क्लिक करू त्यावेळीच स्लाइड पुढे जाईल आणि आफ्टर म्हणजे ऑटोमॅटिक स्लाइड माउस क्लिक न करता जावी. ओके, आता नेक्स्ट एक प्रश्न. समजा तुम्हाला एखादी तुमच्या 5 मित्रांची लिस्ट बनवायची असेल, नंबर्ड लिस्ट, तर तुम्हाला तो ऑप्शन कुठे मिळतो? बरोबर, तो ऑप्शन आपल्याला होम मध्ये जाऊन इथे नंबर्ड लिस्ट मध्ये मिळतो. बरोबर, तर हे आहे नंबर्ड लिस्ट. ओके, तर ऍक्च्युली जे नंबर्स आहेत ते खूपच लाईट दिसत आहेत. ओके, आता तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट, राहुल. नेक्स्ट, निकिता. ओके, तर अशा पद्धतीने नंबर्ड लिस्ट, तसेच आपण बुलेटेड लिस्ट पण करू शकतो. या आहेत बुलेट्स. ऑलराईट, तर जशा प्रकारची स्लाइडची डिझाईन असेल तशा प्रकारचे स्लाइड मध्ये जे ऑलरेडी आपले हे असतात, सेटिंग असतात कलर्सचे, जसे बुलेट्सचे कलर्सचे सेटिंग आता पाहू शकता तुम्ही. सगळी स्लाइड हिरवी आहे, हिरव्या शेडची आहे, तर इथं बुलेट्स जे आहेत ते पण ग्रीन शेड मध्ये आले. ओके, तर आता आणि एक प्रश्न की पॉवर पॉइंटचं एक्सटेन्शन काय असतं? ज्यावेळी आपण फाईल सेव्ह करतो. ओके, समजा ही फाईल मी सेव्ह करते, तर इथे तुम्हाला दिसेल PPTX. ओके, PPTX याचा अर्थ आहे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. ओके, किंवा PPTX ऍक्च्युली हे एक्सटेन्शन आहे. ऑलराईट, आणि X हे न्यू जे व्हर्जन आहेत त्यांच्यासाठी आपण PPTX हे एक्सटेन्शन वापरतो. तर ज्यावेळी तुम्हाला कोणी विचारेल की पॉवर पॉइंट चे फाईलचं एक्सटेन्शन काय असतं, त्यावेळी तुमचं उत्तर असलं पाहिजे PPTX. ओके, आणि तसेच मायक्रोसॉफ्ट वर्डचे एक्सटेन्शन काय आहे सांगू शकाल का? बरोबर, .docx. जसं आपण आपल्या नावामागं आडनाव देतो तसेच या सगळ्या फाईलच्या मागं एक्सटेन्शन असतं. ओके,
तर आज आपण काय शिकलो? आज आपण पाहिले आणि वेगवेगळे ऑप्शन्स मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये, तसेच आपण पाहिलं बुलेटेड लिस्ट, नंबर्ड लिस्ट, आणि आपण स्लाइडला बॅकग्राऊंड कशी चेंज करतो, टेक्स्चर फील कसं देतो, ग्रेडियंट फील कसं देतो, राईट? तर पाहत राहा नेक्स्ट सेशन्स. थँक्यू आणि हॅव अ नाईस डे.